नमस्कार मित्रांनो. आज आपण 11वा पाठ बघूया असहकार चळवळ. मागच्या लेक्चरमध्ये आपण खिलाफत चळवळीपर्यंत माहिती बघितली होती. आता आपण त्या समोरची माहिती बघूया. असहकार चळवळबद्दल माहिती बघूया. ब्रिटिशांशी असहकार केला तर ब्रिटिश एक दिवसही राज्यकारभार चालू शकणार नाहीत असे गांधीजींचे मत होते. त्यासाठी राष्ट्रीय सभेने असहकाराचा कार्यक्रम मंजूर केला. या ठिकाणी एक प्रश्न बनू शकते की राष्ट्रीय सभेने असहकाराचा कार्यक्रम का मंजूर केला? कारण गांधीजींचे मत होते की ब्रिटिशांशी असहकार केला तर ब्रिटिश एक दिवसही राज्यकारभार चालू शकणार नाही, म्हणून राष्ट्रीय सभेने असहकाराचा कार्यक्रम मंजूर केला. या प्रकारे ही माहिती लक्षात राहू द्या. ब्रिटिश सरकारने दिलेल्या पदव्या मान सन्मान नाकारायचे, सरकारी शाळा महाविद्यालयांमध्ये जायचे नाही, परदेशी मालावर बहिष्कार घालायचा, वकिलांनी सरकारी न्यायालयातील कामावर बहिष्कार टाकायचा, असे या कार्यक्रमाचे स्वरूप होते. यावर सुद्धा एक प्रश्न बनू शकते की असहकार या कार्यक्रमाचे स्वरूप कसे होते? असहकार या कार्यक्रमाचे स्वरूप होते की ब्रिटिश सरकारने दिलेल्या पदव्या मान सन्मान नाकारायचे, सरकारी शाळा महाविद्यालयांमध्ये जायची नाही, परदेशी मालावर बहिष्कार घालायचा, वकिलांनी सरकारी न्यायालयातील कामावर बहिष्कार टाकायचा, असे या असहकार कार्यक्रमाचे स्वरूप होते. ही माहिती लक्षात राहू द्या. असहकार आंदोलनाबरोबरच गांधीजींनी अस्पृश्यता नष्ट करणे, हिंदू मुस्लिम ऐक्य घडवून आणणे, दारूबंदी असा विधायक कार्यक्रम हाती घेतला. असहकार चळवळीला देशभर प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांनी सरकारी शाळांतून नावे काढली व राष्ट्रीय शाळांमध्ये प्रवेश घेतला. अनेकांनी वकिली करण्याचे नाकारले. लोकांनी परदेशी कापडाच्या होड्या केल्या. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, वल्लभभाई पटेल इत्यादी नेत्यांनी या चळवळीत भाग घेतला. या चळवळीत स्त्रियांचा सक्रिय सहभाग होता. हे एक लक्षात घ्या. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, वल्लभभाई पटेल या नेत्यांनी असहकार चळवळीमध्ये भाग घेतला. हे एक लक्षात राहू द्या. समोर बघूया. असहकार चळवळ थांबवली तरी देशात अनेक ठिकाणी सत्याग्रहाच्या घटना घडत होत्या. अशा सत्याग्रहांना सरकार दाद देत नव्हते, म्हणून मोतीलाल नेहरू, चित्तरंजन दास इत्यादी नेत्यांना कायदेमंडळात निवडून जावे व तेथे सरकारच्या दडपशाहीला विरोध करावा असे वाटले. यासाठी त्यांनी स्वराज्य पक्ष स्थापन केला. त्यांनी कायदेमंडळात सरकारच्या अन्याय धोरणाला विरोध केला. तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकते की स्वराज्य पक्ष हे कोणी स्थापन केला? मोतीलाल नेहरू व चित्तरंजन दास यांनी केला. का केला? स्वराज्य पक्ष स्थापन का केला? कारण असहकार चळवळ थांबली तरी देशात अनेक ठिकाणी सत्याग्रहाच्या घटना घडत होत्या. अशा सत्याग्रहांना सरकार दाद देत नव्हते, म्हणून मोतीलाल नेहरू, चित्तरंजन दास इत्यादी नेत्यांना कायदेमंडळात निवडून जावे व तिथे सरकारच्या दडपशाहीला विरोध करावा असे वाटले. यासाठी त्यांनी स्वराज्य पक्ष स्थापन केला. हे लक्षात राहू द्या, महत्वाचं आहे. स्वराज्य पक्षावर आपल्याला प्रश्न विचारले गेले आहे. समोर बघूया. सायमन कमिशन बद्दल माहिती बघूया. ब्रिटिशांनी भारतात दिलेल्या सुधारणांची अंमलबजावणी कितपत झाली हे पाहण्यासाठी इंग्लंडहून एक समिती भारतात आली. सर जॉन सायमन हे या समितीचे अध्यक्ष होते, म्हणून या समितीला सायमन कमिशन असे म्हणतात. सायमन कमिशन हे काय आहे? तर सायमन कमिशन हे ब्रिटिशांनी भारतात दिलेल्या सुधारणांची अंमलबजावणी कितपत झाली हे पाहण्यासाठी इंग्लंडहून एक समिती भारतात आली. सर जॉन सायमन हे या समितीचे अध्यक्ष होते, म्हणून या समितीला सायमन कमिशन असे म्हणतात. हे लक्षात राहू द्या, महत्वाचं आहे. या समितीत एकही भारतीय प्रतिनिधी नव्हता, त्यामुळे राष्ट्रीय सभेने सायमन कमिशनवर बहिष्कार टाकला. यावर सुद्धा प्रश्न विचारला गेला आहे की राष्ट्रीय सभेने सायमन कमिशनवर बहिष्कार का टाकला? कारण या समितीत एकही भारतीय प्रतिनिधी नव्हता, त्यामुळे राष्ट्रीय सभेने सायमन कमिशनवर बहिष्कार टाकला. समोर बघूया. देशभर या कमिशनला काळे झेंडे दाखवून त्याचा निषेध करण्यात आला. जेथे जेथे सायमन कमिशन गेले त्या त्या ठिकाणी सायमन परत जा अशा घोषणा देण्यात आल्या. लाहोर येथे सायमन कमिशन विरुद्ध झालेल्या निदर्शनाचे नेतृत्व लाला लजपत राय यांनी केले. हे एक लक्षात राहू द्या. लाहोर येथे सायमन कमिशन विरुद्ध झालेल्या निदर्शनाचे नेतृत्व लाला लजपत राय यांनी केले. त्यावेळी पोलिसांनी केलेल्या लाठी हल्ल्यात ते जखमी झाले. पुढे त्यातच त्यांचा अंत झाला. या ठिकाणी आपल्याला लाला लजपत राय यांचं चित्र दाखवलं आहे. या ठिकाणी हा पाठ संपतो. आपण यावरचे प्रश्न बघूया. पहिली रिकामी जागा बघूया. गुजरातमधील खेडा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अन्यायाविरुद्ध रिकामी जागाच्या मार्गाने लढा चालवला. काय येणार इथे? सत्याग्रहाच्या. गुजरातमधील खेडा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अन्यायाविरुद्ध सत्याग्रहाच्या मार्गाने लढा चालवला. दुसरी रिकामी जागा.
चौकशीशिवाय कोणालाही कारागृहात डांबण्याचा अधिकार, रिकामी जागा या कायद्याने सरकारला देण्यात आला. कोणत्या कायद्याने? रॉलट कायद्याने. चौकशीशिवाय कोणालाही कारागृहात डांबण्याचा अधिकार रॉलट या कायद्याने सरकारला देण्यात आला. तुर्कस्तानच्या सुलतानास रिकामी जागा म्हणत. काय म्हणत? खलिफा. तुर्कस्तानच्या सुलतानास खलिफा म्हणत. चौथी रिकामी जागा. लाहोर येथे सायमन कमिशन विरुद्ध झालेल्या निदर्शनाचे नेतृत्व रिकामी जागा यांनी केले. आत्ताच बघितलं आपण. याचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून द्या. पहिला प्रश्न बघूया. महात्मा गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांना संघटित का केले? कारण भारतीयांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्यासाठी महात्मा गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांना संघटित केले. ब्रिटिश मडेवाले चंपारण्यातील शेतकऱ्यांवर कोणती सक्ती करत? नीळ पिकवण्याची सक्ती करत. समोरचा प्रश्न बघूया. राष्ट्रीय सभेने असहकाराचा कार्यक्रम का मंजूर केला? याचं उत्तर बघूया आपण. राष्ट्रीय सभेने असहकाराचा कार्यक्रम मंजूर केला कारण गांधीजींचे मत होते की ब्रिटिशांशी असहकार केला तर ब्रिटिश एक दिवसही राज्यकारभार चालवू शकणार नाही. म्हणून राष्ट्रीय सभेने असहकाराचा कार्यक्रम मंजूर केला. समोरचा प्रश्न बघूया. राष्ट्रीय सभेने सायमन कमिशनवर बहिष्कार का टाकला? याचं उत्तर बघूया आपण. राष्ट्रीय सभेने सायमन कमिशनवर बहिष्कार टाकला कारण सायमन कमिशन या समितीत एकही भारतीय प्रतिनिधी नव्हता. त्यामुळे राष्ट्रीय सभेने सायमन कमिशनवर बहिष्कार टाकला. हे महत्त्वाचं लक्षात राहू द्या. समोरचा प्रश्न बघूया. असहकार चळवळीची विधायक बाजू कोणती होती? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून द्या. गांधीजींनी असहकाराची चळवळ का थांबवली? याचं उत्तर बघूया आपण. गांधीजींनी असहकार चळवळ थांबवली कारण उत्तर प्रदेशातील चौरी चौरा येथे सत्याग्रहींनी शांततापूर्ण मिरवणूक काढली. या मिरवणुकीवर पोलिसांनी लाठी हल्ला केला. म्हणून चिडून आंदोलकांनी पोलीस चौकीला आग लावली. या आगीत काही पोलीस मृत्युमुखी पडले. असहकार चळवळीला हिंसक वळण लागणे गांधीजींना मान्य नव्हते. म्हणून गांधीजींनी असहकार चळवळ थांबवली. स्वराज्य पक्षाची स्थापना का करण्यात आली? याचं उत्तर बघूया. स्वराज्य पक्षाची स्थापना करण्यात आली कारण असहकार चळवळ थांबली तरी देशात अनेक ठिकाणी सत्याग्रहाच्या घटना घडत होत्या. अशा सत्याग्रहांना सरकार दाद देत नव्हते. म्हणून मोतीलाल नेहरू, चित्तरंजन दास इत्यादी नेत्यांना कायदेमंडळात निवडून जावे व तेथे सरकारच्या दडपशाहीला विरोध करावा असे वाटले. यासाठी स्वराज्य पक्षाची स्थापना केली. हे लक्षात राहू द्या, महत्त्वाचं आहे. पुस्तकाच्या शेवटी आपल्याला लाला लजपत राय यांच्याबद्दल माहिती दिली आहे. बघूया आपण. लाला लजपत राय हे निष्णात वकील होते. ते वंदे मातरम व पंजाबी या दैनिकातून लेखन करत. अतिशय महत्त्वाचं लक्षातच राहू द्या. लाला लजपत राय कोणत्या दैनिकातून लेखन करत? वंदे मातरम व पंजाबी या दैनिकातून लेखन करत. त्यांनी पीपल नावाचे इंग्रजी मासिक सुरू केले. हे सुद्धा महत्त्वाचं आहे. पीपल नावाचे इंग्रजी मासिक कोणी सुरू केले? लाला लजपत राय यांनी सुरू केले. लाला लजपत राय यांनी यंग इंडिया, महान अशोक, छत्रपती शिवाजी इत्यादी पुस्तके लिहिली. हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आपल्याला पुस्तकांवर सुद्धा प्रश्न विचारले गेले आहे म्हणून लक्षात राहू द्या. या ठिकाणी हा पाठ संपतो. या ठिकाणी आपण थांबूया. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.